करवीर तालुक्यातील कंदलगावमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर गावातील प्रमुख चौकात कोपरा सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कंदलगावनं मला नेहमीच मोठी ताकद आणि पाठबळ दिलं असल्याचं सांगितलं। महायुती सरकारनं फक्त फोडाफोडीचं राजकारण केलं, लोकांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळणार नाही। आम्ही सर्वांना सोबत घेऊन आणि महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जातो आहोत। जर या राज्याचं भलं करायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळतोय। लोकसभेवेळी वारं होतं, आता विधानसभेला वादळ आहे असं सांगून कंदलगावच्या सर्वांगीण विकासासाठी हे गाव दत्तक घेण्याची त्यांनी घोषणा केली। माझं कंदलगाव म्हणजे एक कुटुंब आहे। मी नेहमी सांगितलेलं आहे, आता इथून पुढच्या काळामध्ये देखील गावातलं कुठलंही काम हे मागे ठेवणार नाही हा शब्द ऋतुराज पाटीलचा असणार आहे। त्यामुळे मी कुठेही जास्त बोललो नसेल, पण हे मी निश्चितपणे सांगतो की आपलं गाव पुढच्या काळामध्ये दत्तक घ्यायची जबाबदारी ऋतुराज पाटील दिलेला नाही, पण आज मी तुम्हा सगळ्यांना का देतोय, कारण आपल्या गावाने नेहमीच आम्हा सगळ्यांना प्रेम दिलेलं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या गावाचा विचार समजून विचार करून येणाऱ्या आपल्या सगळ्या सहकार्यांना घटकांपर्यंत पोहोचायचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे। चंद्रकांत अत्तिगरे यांनी या भागात आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळे मोठा विकास झाला असल्याचं सांगत त्यांचं काम घराघरात पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असल्याचं सांगितलं। यावेळी माजी सरपंच साहिल पाटील, श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन दगडू रणदिवे, उत्तम पाटील, चंद्रकांत पुंदीकर, चंद्रकांत संकपाळ, सतीश निर्मळ, राजू पाटील, यशवंत निर्मळ, सतीश निर्मळ, श्रीपती पुंदीकर, नंदकुमार पाटील, अक्षय भोसले, शाहू संकपाळ, अंबाजी पाटील, लहू पाटील, संतोष साबळे, बाळू पाटील, लक्ष्मण अत्तिगरे, सातप्पा कांबळे, विलास कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।